आता ही वाचणार आणि योग्य ते विरामचिन्ह वापरणार. वाचा. विरामचिन्ह बरोबर. कोणतं वापरणार विरामचिन्ह? ये माझ्याकडे. बघा वाक्य काय आहे? खनिज मीठ म्हणजे आपण त्याला सैंधव मीठ म्हणतो. आता या वाक्यानंतर काय आलं पाहिजे? पूर्णविराम आला पाहिजे ना. वाक्य संपलं की नाही मग इथं काय होईल? पूर्णविराम. रामने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाही. वाक्य काय आहे? रामने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाही. आता हे वाक्य जर आपण सरळ वाचलं तर कसं होईल? आपल्याला यात काय टाकावं लागणार आहे सांगा मला. स्वल्पविराम. स्वल्पविराम टाकल्यावर काय? रामने खूप अभ्यास केला, त्यानंतर आपण एक स्वल्पविराम टाकणार परंतु चांगले गुण मिळाले नाही. आता बघा वाक्य काय? शाबास, खूप छान चित्र काढलेस. आपण एखाद्या विद्यार्थ्याला शाबासकी देतोय. शाबास, खूप छान चित्र काढले. मग त्यानंतर काय पाहिजे? उद्गारवाचक लिहितो ना आपण. शाबास, खूप छान चित्र काढले. बरोबर. बघा आमच्या शाळेच्या बागेत, इकडे लक्ष ठेवा, वेगवेगळे पट्टे आहेत सर्वांचे. आमच्या शाळेच्या बागेत गुलाब, शेवंती, जाई, मोगरा आणि चाफा ही फुलझाडे आहेत. मग आता आपल्याला या वाक्यात काय टाकावं लागणार आहे? स्वल्पविराम. असं वाचायचं का? आमच्या शाळेच्या बागेत गुलाब, शेवंती, जाई, मोगरा आणि चाफा फुलझाडे आहेत. हे वाक्य कसं वाटतं ऐकायला? वाटतं की नाही? हेच वाक्य जर मी असं वाचलं, आमच्या शाळेच्या बागेत गुलाब, शेवंती, जाई, मोगरा आणि चाफा ही फुलझाडे आहेत. बघा पुढचं काय आहे? यशवंत